Students, today we are going to learn Poetic Devices Part 2, Figures of Speech. Students, now we will see figures of speech. विद्यार्थी मित्रांनो, कवितेतील भाषेचे सौंदर्य वाढवण्याकरता, भाषा प्रभावी व कल्पनारम्य करण्याकरता भाषिक अलंकार म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीच वापरले जातात. इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकात कवितांशी संबंधित फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत. सुरुवातीला आपण बघूया सिमिली म्हणजेच उपमा अलंकार. दोन भिन्न गोष्टींमधील साम्य किंवा समान गुणधर्मांबद्दल तुलना केली जाते तेव्हा सिमिली म्हणजे उपमा अलंकार वापरला जातो. या अलंकारात बहुधा लाईक, ॲज या शब्दांचा उपयोग केलेला असतो. एक्झाम्पल, ही इज ॲज स्ट्रॉंग ॲज स्टील. He is brave like a lion. सेकंड, पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. या अलंकारात निर्जीव, अचेतन वस्तू सजीव आहेत असे किंवा प्राणी, कीटक, पक्षी, वनस्पती, निसर्गातील वस्तू इत्यादींना मानवी गुणधर्म, भावना, चेतना आहेत असे दर्शवलेले असते. एक्झाम्पल, स्टार्स डान्स इन द स्काय. Second example, his mind cried and cried. Third, alliteration म्हणजे अनुप्रास अलंकार. When sounds are repeated in a sentence for pleasing or musical effect, the figure of speech is alliteration. या अलंकारात भाषेचा गोडवा, सौंदर्य, गेयता वाढवण्याकरता एकाच प्रकारचे ध्वनी असलेल्या अक्षरांचा उपयोग केलेला असतो. Example, see the circle of waves in the sea. The sound of yes is repeated. Fourth, repetition, पुनरावृत्ती अलंकार. When words or phrases are repeated in a sentence for pleasing or musical effect, the figure of speech is repetition. या अलंकारात काव्याचे सौंदर्य व त्यातील माधुर्य वाढवण्याकरता शब्दांचा पुन्हा पुन्हा उपयोग केलेला असतो. Example, I wish I could see him. I wish I could know him. Fifth, inversion, उत्क्रम अलंकार. When the words in a line are not in the correct phrase order to give the poetic effect, the figure of speech is inversion. या अलंकारात काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी नेहमीच्या वाक्यातील शब्दांच्या क्रमात बदल केलेला असतो. Example, up went the balloon. The correct order is the balloon went up. Next, sixth, antithesis, विरोधाभास अलंकार. When opposite words or ideas are used in the same sentence, the figure of speech is antithesis. या अलंकारात एकाच वाक्यात दोन परस्पर विरोधी अर्थाच्या कल्पना, विचार, वस्तू किंवा शब्द त्यातील विधान प्रभावी करण्याकरता वापरतात. एक्झाम्पल, आय डोंट नो वेदर टू स्टडी ऑर टू सिंग. 7, टॉटोलॉजी, पुनरुक्ती अलंकार. व्हेन टू वर्ड्स और फ्रेजेस इन अ सेंटेन्स हॅव द सेम मिनिंग, द फिगर ऑफ स्पीच इज टॉटोलॉजी. या अलंकारात एकाच अथवा समान अर्थाचे दोन शब्द किंवा शब्दसमूह वापरलेले असतात. एक्झाम्पल, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. नेक्स्ट, ॲपोस्ट्रॉफी, परोक्ष संबोधन अलंकार. वेन अ नॉन लिव्हिंग थिंग ऑर अन इनविजिबल एंटिटी such as God is treated as a person and spoken to, the figure of speech is apostrophe. Apostrophe या अलंकारात अमूर्त, निर्जीव, काल्पनिक इत्यादी गोष्टी सजीव आहेत असे समजून विधान केलेले असते. उदाहरणार्थ, ओ लाईफ, यू आर अ मिस्ट्री टू मी. नेक्स्ट, फिगर ऑफ स्पीच, ऑन मॅटपियर, ध्वनी अनुकरणात्मक अलंकार. When a word conveys the sound that is to be expressed, the figure of speech is onomatopoeia. या प्रकारच्या अलंकारात ध्वनी किंवा आवाज व्यक्त करणारे शब्द वापरलेले असतात.
उदाहरणार्थ द रोअर ऑफ द वेव्स वर डिफेन्सिंग. 10. हायबरली. अतिशयोक्ती अलंकार. When a statement is overstated or exaggerated for effect, the figure of speech is hyperbole. या अलंकारात एखादी कल्पना, विचार किंवा घटना अतिशयोक्तीपूर्ण, अधिक फुगवून, अवास्तव रूपात सांगितलेली असते. एक्झाम्पल, ही रोड फास्टर दॅन द विंड. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आयर्नी. व्याज स्तुती. अ स्टेटमेंट मिनिंग क्वाईट द अपोजिट ऑफ व्हॉट इट सेज. विद्यार्थी मित्रांनो, या अलंकारात उपहास व्यक्त करण्यासाठी दोन विरुद्ध कल्पनांचा वापर एका वाक्यात किंवा कडव्यात केलेला असतो. एक्झाम्पल, दे कॉल मी इंडियन अब्रॉड बट इन माय ओन लँड. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच पण म्हणजेच कोटी किंवा श्लेष अलंकार. It is a play on words. Pun has the humorous use of a word or words with two or more meanings. या अलंकारात एक किंवा दोन शब्दांवर विनोदी कोटी केलेली असते. याला श्लेष अलंकार असे म्हणतात. एक्झाम्पल, इज लाईफ वर्थ लिव्हिंग? इट डिपेंड्स ऑन द लिव्हर. येथे लिव्हर या शब्दावर कोटी केलेली. एक अर्थ जगणारा व दुसरा अर्थ यकृत. And last figure of speech पर्यायोक्ती अलंकार. It is the use of mild term for blunt one or use of soft nice words for harsh things. कटू कठोर शब्दाऐवजी सौम्य मृदू शब्द वापरलेले. एक्झाम्पल, ही डाईड ऐवजी ही पास अवे. थँक्स.